विधानसभा निवडणुका जाहीर होतात माझ्याकडे 2 जण व्यक्ती दिल्लीमध्ये भेटायला आले होते आणि त्यांनी 160 जागा निवडून देतो असा दावा केला होता, परंतु यात पडायला नको म्हणून त्यांना मी राहुल गांधींकडे पाठवलं असं एक मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं आहे. कसं पाहता याकडे? या देशामध्ये सध्या दिल्लीमध्ये कपिल शर्मा शो, कॉमेडी शो आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरू आहे. पवारसाहेब खूप मोठे आदरणीय नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया देताना थोडा संयम बाळगावा लागतो आहे. परंतु मला आठवतं आहे की 12 मार्च 1993 साली जे मुंबई बॉम्बस्फोट झाले तेव्हा पवारसाहेबांनी सांगितलं होतं की 13 बॉम्बस्फोट झाले आणि काही महिन्यांनंतर त्यांनी काही वर्षानंतर त्या ठिकाणी सांगितलं की 12च बॉम्बस्फोट झाले होते. मी 13 हा आकडा जातीय सलोखा राखण्यासाठी 13 हा आकडा घेतला होता. यावरून पवारसाहेबांच्या म्हणण्यामध्ये कितपत तथ्य आहे याचा विचार जनता करेल. हा पवारसाहेबांचा इतिहास आहे. जर ती 2 माणसं पवारसाहेबांना भेटायला आली होती तर तात्काळ त्यांनी तशा पद्धतीने त्यांच्यावरती कारवाईची मागणी त्यावेळी करायला पाहिजे होती. ते राहुल गांधींना भेटायला घेऊन गेले. नाना पटोले म्हणतात राहुल गांधींना भेटायला गेले नव्हते. पवारसाहेब म्हणतात की राहुल गांधींना मी भेटायला गेलो, तिथे राहुल गांधी नाही म्हणाले. हे बघा, जनतेच्या दरबारात जी काही निवडणूक आता आलेली आहे त्या निवडणुकीमध्ये पराभव होणार हे माहिती आहे. म्हणून दिल्लीमध्ये कपिल शर्मा जो शो सुरू आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरू आहे. लोकांमध्ये जा ना, लोकांसमोर जा. अशा पद्धतीने लोकसभेमध्ये घटना बदलणार अशा पद्धतीचा प्रचार केला, खोटा प्रचार केला. विधानसभेमध्ये लोकांच्या लक्षात आलं, त्या प्रचाराला लोक बळी पडली नाहीत आणि आता सुरू केलेलं आहे की बाबा खोटा विजय, निवडणूक याद्यांमध्ये घोळ, निवडणूक आयोग यांना जिंकून आणतो. ही हास्यजत्रेचा शो सुरू आहे, वेगळं काय नाही सुरू आहे. लोकांमध्ये जा, लोकांसमोर जा, त्यांच्याकडे मतं मागा. अशा पद्धतीने होणारा पराभव टाळू शकत नाही आहे. यांचे पक्ष, खरं कारण तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो, यांचे पक्ष, दोन्ही पक्ष फुटण्याच्या तयारीवर आहेत ते आमदार, आहेत ते खासदार यांच्या बरोबर राहण्यास तयार नाही आहेत. मी जबाबदारीने बोलतोय आणि म्हणून अशा पद्धतीचं वातावरण तयार करायचं हा एकमेव उद्योग आता सुरू आहे. एकीकडे राहुल गांधी मतदार पक्ष मिळत आणि मतदार याद्यांमध्ये मतदारामध्ये घोळ झाला असं बोलतात. दुसरीकडे आज शरद पवारांनी असं वक्तव्य केले, कुठेतरी दिशाभूल करण्याचा त्यांनी ठरवावं. मतदार यादीत घोळ झाला राहुल गांधी म्हणतात, हे म्हणतात 2 माणसं आमच्याकडे आली होती, अधिकारी आले होते, 160 जागा जिंकून आणून देऊ शकतो. यापूर्वी तुमचे जे काही विजय झालेले आहेत ते अशा पद्धतीने झालेले आहेत का? लोकांच्या दरबारात तुम्ही गेला नव्हतात का? स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या काळापासून तुम्ही जो विजय काँग्रेसचा होत होता तो अशा पद्धतीने झाला होता का? हे पहिलं त्यांनी जाहीर करावं. तर ज्या प्रकारे शरद पवारांनी वक्तव्य केलेलं आहे त्यालाच अनुसरून जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की जर शरद पवारांना 2 माणसं भेटायला गेले असतील आणि त्यांनी 160 जागा निवडून देतो असा दावा केला असेल तर नक्कीच निवडणूक यंत्रणा प्रणालीमध्ये जे आहे ते फेरफार होऊ शकतो. त्या 2 माणसांची नावं सांगावी. त्या दोन माणसांविरुद्ध त्यावेळी गुन्हा का नाही दाखल केला? इतके दिवस लागले तुम्हाला आरोप करण्याकरता? ती 2 माणसं कोण ही जाहीर करावी ना. 2 अधिकारी कोण, त्याचे पुरावे द्यावे. हे बघा, एखादा गुन्हा करतो तो सुद्धा अपराधी असतो आणि गुन्हा करण्याकरता जो त्याला मदत करतो, जो प्रवृत्त करतो तो सुद्धा अपराधी असतो. पवारसाहेबांकडे ती 2 माणसं जर गेली होती, त्यांनी राहुल गांधींकडे त्यांना घेऊन गेले. हे कशासाठी घेऊन गेले?
तो गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी घेऊन गेले का? मग सगळेच अपराधी आहेत. आणि एखाद्याचा गुन्हा जो लपवतो तो सुद्धा अपराधी असतो. त्यामुळे अपराधी कोण हे तुम्ही ठरवा. तर वरळी येथे कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे आमने सामने आले तेव्हा आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांच्याकडे रागाने बघत उभे राहिले होते. हे बघा, वरळीमध्ये काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्या ठिकाणी तेथील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्या मंडळाने त्यांना बोलवलं होतं. ते आधी पोचले होते आणि त्यानंतर आदित्य ठाकरे आले. काहीतरी गडबड गोंधळ करायचा आणि त्यांना माहिती आहे गडबड गोंधळ झाला तर मार कोण खाणार? समोरचेच मार खाणार. कारण आम्ही मार खाणाऱ्यांमध्ये नाही आहोत. आणि गडबड गोंधळ करायचा, मग आमच्या कार्यकर्त्यांनी हात उचलला की मग लोकांच्या दरबारात जाऊन रडायचं, सहानुभूती घ्यायची हा त्यांचा डाव होता. आणि म्हणून एकनाथ शिंदेसाहेब असताना आदित्य ठाकरे त्या ठिकाणी गेले. त्यांनी थांबायला पाहिजे होतं. एकनाथ शिंदे गेल्यानंतर त्या ठिकाणी जायला पाहिजे होतं. मुद्दामून गडबड गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. आमच्या एका महिला पदाधिकाऱ्यांवरती धक्का दिला, धक्का देण्याचा प्रयत्न केला, मुद्दामून भांडणं करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी संयम बाळगला. एकनाथ शिंदे साहेबांनी संयम बाळगायला लावला. नाहीतर यांची काय अवस्था झाली असती. आणि हे काय एकनाथ शिंदे साहेबांकडे रागाने बघणार. एकनाथ शिंदे साहेबांनी यांची परिस्थिती काय करून ठेवलेली आहे ही अख्खी महाराष्ट्रातील जनता जाणते. त्यामुळे यांची हिंमत नाही आहे. असे मोठे मोठे राग तुम्ही मुंबईत येऊन दाखवा, मुंबईच्या रस्त्याने जाऊन दाखवा. अशा प्रकारचे मोठे मोठे राग यांनी दिले होते. एकनाथ शिंदेसाहेब त्याच मुंबईच्या रस्त्याने गेले आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे यांच्या रागाला कोण आम्ही भीक घालत नाही. तर याच कार्यक्रमात जे आहे आमदार सुनील शिंदे यांच्या मुलाने मारहाण केली असा गुन्हा दाखल करण्यात आला. जर त्यांनी धक्काबुक्की केली असेल एका महिलेला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होणार नाही. गुन्हा दाखल झाला आहे. जर महिलेला तुम्ही धक्काबुक्की करत असाल तर तुमची काय आरती करणार का? तुमची आरती होईल. सध्या पोलीस गुन्हा दाखल केलेला आहे. तर काय वाटतं, मुंबईमधून जे वारंवार पक्षप्रवेश शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या माजी नगरसेवकांचे होत आहेत त्याला अनुसरून हे जाणून बुजून शक्तीप्रदर्शन करण्याचं काम केलं जाते. जाणून बुजून सहानुभूती घेण्याकरता, आमच्या कार्यकर्त्यांचा संयम बिघडवण्याकरता अशा प्रकारची कृत्य सुरू आहेत. जेणेकरून आमचे कार्यकर्ते भडकतील, त्यांच्यावर हात उचलतील. मुद्दामून एका महिलेला धक्काबुक्की केली जाते. याच्यामागचं कारण काय? आज रक्षाबंधन आहे. आपण बहिणीची पूजन करतो. त्या दिवसाला आपण महिलेशी धक्काबुक्की करता आणि मग आम्हाला मारलं म्हणून लोकांसमोर रडायला हे मोकळे. आयुष्यभर रडतायत, गेली 3-3.5 वर्ष रडतायत लोकांसमोर. पुन्हा धाय मोकलून रडण्याकरता हे सर्व उपक्रम त्यांनी काल केले.